पुणे जिल्ह्यात लोकसभेचे 4 मतदारसंघ येतात. पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या 4 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे 2 तर महाविकास आघाडीचे 2 खासदार विजयी झाले. जिल्ह्यातून लोकसभेचे हे 4 खासदार तर राज्यसभेत 3 खासदार होत आहेत. त्यातले 2 आधीचेच आहेत. एकाच्या विजयाची घोषणा होणं केवळ बाकी आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच 3 खासदार होण्याचा विक्रम झाला. आता त्यावरून घराणेशाहीचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून पुणे जिल्ह्यातच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच वेळी 7 खासदार होण्याची तसंच एकाच कुटुंबातून 3 खासदार होण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. पुणे लोकसभेमधून भाजपचे मुरलीधर मोहोळ खासदार झाले आणि थेट केंद्रात राज्यमंत्री पदही त्यांना मिळालं. बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या. मावळमधून महायुतीमधील शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झालेत, तर शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे विजयी झालेत. आता यात विशेष बाब म्हणजे राज्यसभेत पुणे जिल्ह्यातून 3 खासदार झालेत. शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. त्यानंतर भाजपकडून मेधा कुलकर्णी राज्यसभेवर खासदार झाल्यात आणि आता सुनेत्रा पवार राज्यसभेवर जात आहेत. त्यामुळे लोकसभेतील 4 आणि राज्यसभेतील 3 असे एकूण 7 खासदार एकट्या पुणे जिल्ह्यातीलच झालेत. राज्यात आतापर्यंत कोणत्याही जिल्ह्यातून 7 खासदार झाले नाहीत. तो विक्रम पुणे जिल्ह्याच्या नावावर झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेवर कार्यरत आहेत. शरद पवारांच्या खासदारकीची टर्म एप्रिल 2026 ला संपणार आहे. जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत 2 खासदार झालेत. सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव केलाय. सुप्रिया सुळे यांनी 2019च्या तुलनेत यावेळी अधिक मतं मिळवत विजय संपादन केला. सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून सलग 4 वेळा निवडून येत विजयाची हॅट्रिकही साधली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केलं. पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभूत केलं. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळालं आहे. तर पुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांची काही महिन्यापूर्वी राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2030 पर्यंत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजोग वाघेरे यांचा पराभव केला. श्रीरंग बारणे यांनी देखील सलग 3 वेळा मावळमधून निवडून येत विजयाची हॅट्रिक साधली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत नव्यानं राज्यसभा निवडणूक लढवली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या एका जागेसाठी केवळ 1 अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड होईल असं चित्र आहे. अद्याप विजयाची घोषणा बाकी आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खासदारांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. आता यात आणखी एक विक्रम म्हणावा लागेल तो पवार कुटुंबाचा, कारण पवार कुटुंबातूनच 3 खासदार झालेले आहेत. अमोल कोल्हेंनी पहिल्याच टर्म मध्ये आपल्या भाषणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक मिळवलंय. तसंच सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे हे संसदेतील कामगिरीच्या जोरावर एकदा नाही तर अनेकदा संसद रत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेत. त्यांनी महासंसद रत्न किताबही मिळवलाय. अमोल कोल्हेंनाही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता या 7ही जणांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या राजकीय शक्तीचा सुयोग्य वापर करावा अशीच अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांची राहील. याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका.